मनू आणि आरती कुठे आहेत? बाबा तुम्ही कुठे गेला होता? मार्केटमध्ये गेलो होतो. अहो तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. हो, मला आधी सांग, मनू आणि आरती कुठे आहेत? आई किचन मध्ये आणि ताई बेडरूम मध्ये असेल. का हो? आरती, मनू, बाहेर या. काय झालंय? सांगतो रे, जरा थांब. मनू, काय झालं बाबा? काय हो? काय झालं? आधी डोळे बंद कर. का? अगं, डोळे बंद तर कर. गुड. आता उघड. नवीन फोन. बाबा कशासाठी? अगं तुझा फोन खराब झाला होता ना, आणि मी बाप आहे तुझा. माझ्याकडनं तुला गिफ्ट. थँक्यू. आवडला? खूप आवडला. बरं सर, ही आनंदाची बातमी राजवीरना दे. पहिला फोन त्यांनाच कर. अगं, कर ना त्याला फोन. बाबा फोन करण्यासाठी मोबाईलचं सिम कार्ड घ्यावं लागेल ना. सिम कार्ड शिवाय कसा लागणार फोन? हो ना. बाप आहे तुझा मी. नवीन सिम कार्ड टाकलंय आणि ते ऍक्टिव्हेट पण झालंय. लाव बेटा फोन. अहो आता कशाला? आता ते बिझी असतील, कामात असतील नाही? आरती, लावून बघायला काय हरकत आहे? दे, मीच लावतो. बेल बस. तर बोल. हॅलो. हॅलो. कामात आहात? नाही, जेवलात तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? बोला ना. जाताना एवढं बोलून गेलात मला, आता खोटी काळजी दाखवायला फोन करण्याची काही गरज नाही. कोणाचा नंबर आहे आणि हा? कशाला कॉल केलाय तुम्हाला? सहज. का गिल्टी वाटतंय आता? पश्चाताप होतोय. तुम्हाला आता काही वाटलं ना, मला काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. एवढं चुकीचं वागून गेलात ना तुम्ही माझ्याशी. माझ्या प्रेमाचा इन्सल्ट करून गेला. का विचार करायचा मी तुमचा आता? आणि परत फोन करू नका मला. बाय. काय झालं? काही नाही, ते जरा कामात आहे, नंतर करतो म्हणाले. आणखीन काय म्हणाले? आणखीन काही नाही. अगं असंच काय करते? 2 मिनिटं तुम्ही बोलत होता, अजून काहीच नाही म्हणाले. हा म्हणजे विशेष असं काही नाही. मी आहे हा बेडरूम मध्ये. आरती, हा? आता ही जरा वेगळंच वागली नाही? नाही, कुठे काय? हा, आपल्या समोर बोलायला लाजली असेल कदाचित.
बोल ना आशुडी, जाऊया ना पबला. बघे लाज बीज आहे ना ते घरी ठेवायचं असतं, कळलं का? काय तुला डान्स येत नाही? अगं काय काळजी करते, मी शिकवेन तुला डान्स. हा चल ठेवू का फोन, आम्हाला खूप झोप येते म्हणून. हो हो जाऊया बाबा. ठेवू फोन, नंतर बोलूयात. हा बाय. मैत्रीण माझी. फिल्मला घेऊन चाललायत का आपण? तुमच्या बायकोला घेऊन जाऊ फिल्मला? अरे असं नाही मला म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष दे. हो वडील, माझं ना सगळीकडे व्यवस्थित लक्ष आहे. मग एक गोष्ट तुझ्या लक्षात आलीये का? काय? आजवर आपण राजवीरला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होतो. हो काय करूया आता? बघ, गेल्या काही दिवसात आपल्याला हव्या तशा घटना घडल्या. म्हणजे कैवल्याचं येणं, मनवाचं घराबाहेर जाणं, त्यात मेहतांचा झालेला अपमान. करेक्ट आहे बाबा. अरे करेक्ट काय? हे बघ, एवढ्यावर खुश होऊन नाही चालणार यश आपल्याला. एकतर मनवामुळे राजवीरचं कामात लक्ष नाहीये, बरोबर? त्यातच त्याने मेहतांसारखा शत्रू निर्माण केलाय. आता तो गाफील असतानाच त्याच्यावर वार करायला हवा. म्हणजे आपण वार नाही करायचा, मेहताला वार करायला लावायचा. म्हणजे काय होईल? साप पण मरेल आणि काठी तुटलीस तर ती मेहताची तुटेल. वडील आयडिया चांगली हो. तुम्ही जे म्हणताय जर तसंच झालं ना तर एका दिवसात आपलं नशीब बदलेल. मग पण त्यासाठी त्या मेहताला गळाला लावायला हवं. आणि म्हणूनच म्हणतोय, या कामांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कामाकडे जरा लक्ष दे. काय ग, माईला बरं नाहीये? त्यांची लाडकी नागसून नाहीये ना घरी, तिची आठवण येत असणार, दुसरं काय. अच्छा, मी उठवू का? नको, जरा दुःखात राहू दे की तिला. माई, माई जेवली? नाही ना अजून. अरे राजवीर, काय झालं? माईला बसल्या बसल्या झोप लागली, मग आम्ही विचार केला कशाला उगीच उठवा, आराम करू दे जरा. का नाही जेवली माई? माझ्या मनात तेच आलं, त्यांनी काही खाल्लं नाही तर त्यांना औषधं नाही घेता येणार ना. माई, हे माई, माई चल जेवण करून घे आणि मग आराम कर. नाही नको. काय झालं माई, बरं वाटत नाही का तुला? डॉक्टरला बोलव. नको, चल जेवून घे. माझी नासून घरात परत आल्याशिवाय मी जेवणार नाही. माई नको ते हट्ट करू नको. तुला माहिती आहे शक्य नाही. का शक्य नाही? सांग ना, का शक्य नाही? माई प्लीज हट्ट करू नको. नाही, मी नाही जेवणार. माई काय आहे, त्या स्वतःहून निघून गेल्यात, त्यामुळे त्यांना यायचं असतील तर त्या स्वतःहून येतील, मी नाही जाणार आणायला. तसं असेल तर मला जेवायचंच नाही. ह्याचं काय करायचं आता? काय करायचं म्हणजे?
आपण जेवायचं, आपण थोडंच उपाशी राहणार. मग आज उलट 2 घास जास्त जातील मला. वाढ लवकर. वाढ काय वाढ, घ्या स्वतःच्या हाताने, मी काय म्हणवा नाहीये. वाढ म्हणे, बसा. जाताना एवढं बोलून गेलात मला, आता खोटी काळजी दाखवायला फोन करण्याची काही गरज नाही. तुम्हाला आता काही वाटलं ना, मला काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. काय विचार करायचा मी तुमचा आता, आणि परत फोन करू नका मला. झोप येत नाहीये? तुला वाटतं मला झोप येईल? खूप त्रास होतोय ना बाळा, कळतंय मला, पण काय इलाज आहे आपल्याकडे मला सांग. आई बाबा समोर आले ना की मला भरून येतं. असं वाटतं सगळं खरं खरं सांगून टाकावं. म्हणून नाही हा, तुला माझी शपथ आहे, बाबांना काही सांगायचं नाही. पण मला नाही खोटं बोलायचं त्यांच्याशी. आज न उद्या बाबांना खरं काय ते आपल्याला सांगावं लागणार आहे, हो ना? पण थोडे दिवस थांब ना प्लीज, त्यांच्या तब्येतीसाठी. आई मला नाही जमणार. म्हणून हे सगळं किती दिवस सहन केलंस तू? का, कशासाठी? आम्हाला काही बोलली का नाहीस? एक विनंती करू, इतके दिवस केलंस ना सहन, आणखीन थोडे दिवस. एकदा तुझे बाबा पूर्णपणे बरे झाले ना की आपण त्यांना सगळं काही खरं खरं सांगू. पण त्याआधीच त्यांना बाहेरून कुठून कळलं तर ती रागवतील आई. आतापर्यंत कधीतरी तुझे बाबा तुझ्यावर रागवलेत का ग? आई, हे सगळं का होतंय? माझ्या बरोबर का होतंय? देव तुझी परीक्षा घेतोय असं समज. मला कळतंय राजा, बाबा तुझ्या समोर आले की तुला खूप त्रास होतो. त्यांच्याशी खोटं बोलता येत नाही तुला, पण त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना आता जर का खरं काय ते कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांना सहन नाही व्हायचं. आणि डॉक्टर काय म्हणालेत, त्यांना त्रास होईल असं आपण काही बोलायचं नाही ना त्यांच्या समोर. खरं सांगू, त्या दिवशी राजवीरने तुझ्यावर हात उचलताना मी बघितलं ना, तेव्हा खूप त्रास झाला मला. मला असं वाटलं की नाही, हे सगळं खरं नाहीये, हे खोटं आहे. मी जे बघतेय ते एक वाईट स्वप्न आहे, जे कधीच खरं होणार नाही. पण मग जेव्हा तू समोर येतेस तेव्हा असं वाटतं की नाही, सगळं खरं आहे. जे आपल्याला सहन करायला लागणार आहे, सामोरं जावंच लागणार आहे. त्याची आठवण पण करून देऊ नकोस. मला सांग, बाबा कुठे आहेत? त्यांच्या खोलीत आहेत. हे म्हणू, पण त्यांच्या समोर जाऊ नको हं बाळा. तुझा चेहरा बघितल्यावर त्यांना कळेल काहीतरी बिनसलंय. नाही जाणार, डोंट वरी. आई ऐक ना, जेव्हा बाबांना हे सगळं सांगायची वेळ येईल तेव्हा कसं सांगू मी? माझ्या तोंडून शब्दच नाही फुटणार. तू काय बोलूच नकोस. वेळ बघून मीच बोलून घेईन त्यांच्याशी. म्हणजे सगळं काही एकदम नाही सांगणार, थोडं थोडं त्यांच्या कानावर घालेन. प्लीज लवकर. मी जास्त दिवस नाही खोटं बोलू शकत. मला कळतंय ना राजा, पण मला थोडे दिवस थांब ना. ठीक, चला झोपा आता. मला नाही येणार झोप. अशी कशी नाही लागणार? डोळे बंद करून घ्या, आपोआप झोपला. ठीक आहे, थोड्या वेळात बघते. आत्ता आई, चला उठ.
आई नको ना आहा, आई. झोपायचं म्हणजे झोपायचं. चला या. हे घ्या. लेक गुणाची अशी ती तिची फसगत झाली झाला भरतारच वैरी दशा ही परीत झाली. साहेब आत येऊ. हं. कपडे न्यायचे होते धुण्यासाठी. ठीक. माई कुठे? त्यांच्या खोलीत आहेत. काय खाल्लंय का तिने? नाही, मी आता नाश्ता घेऊन गेले होते पण खाणार नाही म्हणाल्या. ठीक. माई चल खाऊन घे पटकन. नकोय मला. का? कारण मी तुला रात्रीच सांगितलंय. माई औषधं घ्यायची असतात, तुला असं खाल्लं नाही तर कसं चालेल मला सांग. मला काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण मी खाणार नाही. माई मी म्हणतोय म्हणून पण नाही खाणार का? हे बघ, मला आग्रह करू नकोस. मी मनवा आल्याशिवाय जेवणार नाही. माई नको त्या गोष्टींसाठी हट्ट का करतेस तू? नको त्या गोष्टींसाठी नाही, तुमच्या सुखी संसारासाठी, तुझ्यासाठी, मनवासाठी करते मी. माई नको ना असं करूस प्लीज. मला काळजी वाटते तुझी. मला सुद्धा काळजी वाटते तुम्हा दोघांची. पण माई अन्न सोडून काय होणार मला सांग. ते काही मला माहित नाही, पण मी मनवाला पाहिल्याशिवाय जेवणार नाही. माई आता पास खावं लागेल तुला, नाही ऐकणारच तू माझं. हे घे. तुला काल रात्री एवढं सांगितलं तरी पण तुला ताणून धरायचंय ना. मग मला पण तसं वागता येतं. माई का लहान मुलांसारखा हट्ट करतेस तू? अरे मग तू कसा वागलास? तिला आईबाबांशी संबंध तोडायला सांगितलेस, तिचं घराबाहेर जाणं बंद केलंस. हे शोभतं का तुला? अशी बंधनं घालून कोणाचं चांगलं होत नसतं राजवी. माई ते मी आमच्या चांगल्यासाठी करत होतो. अरे प्रेम करतोस ना तिच्यावर, मग बंधने कसली घालतोस? आणि तीही अशी? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राजवी. आणि एवढं करून थांबला नाही, तिच्यावर संशय सुद्धा घेतलास. तू चुकलायस हे मान्य कर आणि जाऊन तिची माफी माग आणि तिला घेऊन ये परत. मनवाच्या मनाचा जरा तरी विचार करायचा. जिच्यावर एवढं प्रेम करतोस तिचं मन ओळखू शकला नाहीस तू राजवी. एवढी सोन्यासारखी पो तुझ्या चुकामुळे घर सोडून निघून गेली. तू चुकलायस राजवीर, चूक तुझीच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का झोप? आई तू काल बाबांशी बोललीस? नाहीये ग, मी तुला म्हणाले ना नीट वेळ बघून बोलेन म्हणून. आई पण म्हणून आपल्या बागेतली फुलं काढली आहेत मी. आज पूजा करशील? करते. तिथे ठेवली आहेत बघ फुलं. हे सगळं तू मुद्दाम करतेस ना? माझं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमावं म्हणून चाललंय ना हे सगळं? आई किती दिवस अशा पळवाटा शोधायच्या आहेत आपण? मनवा, मनवा ऐक ना. काय झालं सखी? राजवीर जिजूंना मी गावात येताना पाहिलंय आणि ते इकडेच येत आहेत. आई ते इथे का आले असतील? काही कल्पना नाही ग. मनू, त्यांनी जे काही केलं त्याबद्दल त्यांना वाईट वाटत असेल, माफी मागायला येत असतील. कदाचित तुला घेऊन सुद्धा जातील. मनवा, आता काय करायचं ठरवलंयस तू?
आता माफी मागून काय उपयोग आहे? त्यांच्या बोलण्याने मी दुखावले. त्यांच्या माफी मागण्याने ते सगळं विसरता येणार आहे का मला? अगं पण मनू, आई प्लीज, तू थांब, मी बघते. मनू, मनू, कुठे निघालीस तू? आई, मला बाबांसमोर राजवर्षी काही बोलायचं नाही. मनवा, अगं पण जीजू तुझ्याशी बोलल्याशिवाय जाणार नाही, त्याचं काय? हो, मला माहिती आहे. मी बाहेर जाऊन बोलेन त्यांच्याशी. या सगळ्यात बाबांना खूप त्रास झाला. मला त्यांना आणखीन त्रास नाही द्यायचा आहे. मनू थांब, एकटी नको जाऊ, मी पण येते. नाही आई प्लीज, मला माहिती आहे या सगळ्यात तुलाही खूप त्रास झाला आणि ही माझी लढाई आहे. मला लढू दे.